नमस्कार. इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी माध्यमामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं चाटे शिक्षण समूहातर्फे खूप खूप स्वागत. विषय भूगोल, इयत्ता 10वी. प्रकरण आपण सुरू करतोय. प्रकरणाचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. मानवी भूगोला अंतर्गत येणारं हे प्रकरण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत, अर्थातच तौलनिक अभ्यास आहे, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था, ब्राझीलची अर्थव्यवस्था आणि भारतात चालणारे व्यवसाय आणि ब्राझीलमध्ये चालणारे व्यवसाय. आता अर्थव्यवस्था म्हणजे काय ही आधी संकल्पना आपण समजून घेऊ. अर्थव्यवस्था म्हणजे त्या देशातील एकूण उत्पादक उपक्रम आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवा यांचं एकत्रीकरण याला अर्थव्यवस्था असे म्हणतात. मग त्या देशामध्ये कोणकोणते व्यवसाय चालतात? मग ते प्राथमिक क्षेत्रातील आहेत, द्वितीय क्षेत्रातले आहेत, तृतीय क्षेत्रातले आहेत, त्यांचा वाटा किती आहे, त्यानंतर त्यांचा विकास कसा झालेला आहे, यावरून त्या देशाची अर्थव्यवस्था ठरते. म्हणजे चालणारे व्यवसाय, त्या व्यवसायांचे 3 प्रकार आणि त्यांचा त्या उद्योगांचा झालेला विकास यावरती त्या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2 समाजवादी अर्थव्यवस्था आणि 3 मिश्र अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्याच्यामध्ये उत्पादक उपक्रम हे पूर्णपणे खाजगी मालकीचे असतात आणि यंत्रांचा वापर तिथं जास्त असतो. मग अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशानं स्वीकारलेली आहे? अमेरिकेने स्वीकारलेली आहे. म्हणजे त्यांचा तृतीय क्षेत्रातला वाटा जो आहे उद्योगांमध्ये तो जास्त आहे. यंत्रबळाचा वापर जास्त केला जातोय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. त्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आहे ती विकसित अर्थव्यवस्था आहे. याशिवाय अमेरिकेकडे अनेक पेटंट्स आहेत, स्वामित्व आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान यंत्राचा वापर असल्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, विकसित अर्थव्यवस्था आहे. या उलट चीनची अर्थव्यवस्था जर आपण बघितली तर ती समाजवादी अर्थव्यवस्था आहे. जास्त नफा मिळवणं हा चीनचा उद्देश नाही. इथं समाजाचा विचार केला जातो. ना नफा ना तोटा या तत्वावरती चीनमध्ये उद्योग चालतात. ती समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे सगळ्या उद्योगांची मालकी, मग ते कोणत्याही क्षेत्रातले उद्योग असू देत, सगळ्याची मालकी सरकारची असते. ती समाजवादी अर्थव्यवस्था आहे. पण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि विकासाचा जर विचार केला तर भारत आणि ब्राझील हे दोनही देश विकसनशील आहेत, म्हणजेच ते अजून विकासाच्या मार्गावरती आहेत. अमेरिकेसारखे ते पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. काय कारण असू शकतं? कारण आपल्याकडं पेटंट्स नाही आहेत, जास्त पेटंट्स आपल्याकडं नाही आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपला तेवढा होत नाही आहे आणि यांत्रिक बळाच्या ऐवजी आजही आपण मनुष्यबळ, पशुबळाचा वापर करतो आहोत. थोडक्यात उद्योगधंद्यांची भरभराट, आधुनिक तंत्रज्ञान याचा विकास असेल तर तो देश विकसित असा आपण म्हणतो. आणि भारत आणि ब्राझील या 2 देशांचा विचार जर केला तर हे दोनही देश प्रगतीपथावरती आहेत. म्हणजेच भारत आणि ब्राझील यांची अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकासाच्या आपण मार्गावरती आहोत. विकासाचा विचार केला तर अविकसित, विकसनशील आणि विकसित अशा अर्थव्यवस्थेचे प्रकार होतात. आपण अविकसित नाही आहे, विकसनशील आहोत, विकासाच्या मार्गावरती आहोत. जर आपण सुद्धा अमेरिकेसारखी भरपूर पेटंट संशोधन करून मिळवली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, लोकसंख्या मर्यादित असली, कार्यप्रवण गटातील लोक जास्त आहेत, साक्षर लोक आहेत, संसाधनांचा योग्य वापर होतोय, कार्यक्षम वापर होतोय, असं जर असेल तर भारत सुद्धा विकसित देश होऊ शकेल. आणि ब्राझीलमध्ये सुद्धा जर प्राकृतिक मर्यादांवरती मात केली तर ब्राझील सुद्धा विकसित देश होईल. आणि दोन्ही देश त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. भारत आणि ब्राझील विकासाच्या मार्गावरती आहेत. दोनही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे. आता विकसनशील आहे आपण कशावरनं ठरवलं? कारण भारताचं दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते जास्त आहे.
राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी दरडोई उत्पन्न मात्र हे कमी आहे, कारण भारताची लोकसंख्या ही जास्त आहे. ठीक आहे. GDS आपण त्याला म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, GDP. ही GDP जी आहे ती भारतामधली कमी आहे विकसित देशांचा तुलना केली तर. ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे आणि दरडोई उत्पन्न मात्र जास्त आहे. ही 2 वाक्य लक्षात ठेवा. भारताचं दरडोई उत्पन्न हे कमी आहे, राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त आहे. ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, पण त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळं, क्षेत्रफळ जास्त असल्यामुळं त्यांचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त दिसतंय. कारण राष्ट्रीय उत्पन्नावरतीच देशाची अर्थव्यवस्था ही ठरत असते. म्हणजे त्या देशामध्ये एकूण जे उत्पादक उपक्रम आहेत त्यातून जे उत्पन्न मिळतं त्यावरनं राष्ट्रीय उत्पन्न हे ठरत असतं. ठीक आहे. भारत आणि ब्राझीलची तुलना आपण केल्यास हे आपल्याला एक कन्क्लुजन मिळतं की भारताची लोकसंख्या ही जास्त असल्यामुळं भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जरी ब्राझीलपेक्षा जास्त असलं तरी भारताचं दरडोई उत्पन्न हे ब्राझीलच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे. आता आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे उद्योग कोणते, कारण त्या उद्योगांवरतीच देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे, व्यवसायावरतीच देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे. आता व्यवसायांचं आपण 3 भागामध्ये वर्गीकरण करतो. एक प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तिसरा आहे तृतीयक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय रे, की जे प्रत्यक्ष निसर्गावरती अवलंबून असतात. मग शेती आहे, खाणकाम आहे, खनिज तेल, वनांवर आधारित उद्योग, समुद्रातली मासेमारी, याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, त्यालाच औद्योगिक क्षेत्र असं सुद्धा म्हणतात, की जिथं उद्योगधंदे आहेत. ठीक आहे. ते उद्योगधंदे जे आहेत त्यांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. तर सेवा क्षेत्र, मग ती वाहतूक असेल किंवा करमणूक क्षेत्र आहे, वित्त सेवा आहे, या सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो. मग भारतामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय कोणते चालतात आणि ब्राझीलमध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय कोणते चालतात हे आपल्याला बघायचं आहे. हे जे प्रकरण आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, याच्यामध्ये भारतातील प्रमुख व्यवसायामध्ये प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय दिलेले आहेत. ब्राझीलचे प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय दिलेले आहेत. तर प्रकरण 9 जे आहे, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, हे 9 प्रकरण तृतीयक व्यवसायाशी संबंधित आहेत, सेवा व्यवसायाशी संबंधित आहेत. ते प्रकरण वेगळं केलेलं आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, भारतातील प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि ब्राझीलमधले प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय. ठीक आहे. मग आता भारतातील प्रमुख व्यवसायांमध्ये आपण बघतोय की शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे आणि सध्या सेवा व्यवसायामध्ये भारताची वाढ होत आहे. ब्राझील प्राथमिक व्यवसायामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी आणि भारत प्राथमिक व्यवसायामध्ये शेती, खाणकाम आणि मासेमारी आपल्याला बघायची. प्राथमिक व्यवसाय आपण बघतोय भारताचे. इथं सुरुवातीला तुम्हाला ब्राझील मधील शेती, खाणकाम, मासेमारी दिलेले आहे आणि त्याच्यानंतर भारतातील शेती, मासेमारी आणि खाणकाम दिलेले आहे. सुरुवातीला आपण बघूयात ब्राझील मधले प्राथमिक व्यवसाय. ठीक आहे. या प्रकरणात आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय बघतोय. व्यवसायामध्ये प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय बघतोय, कारण तृतीयक व्यवसाय शेवटचं प्रकरण 9वं प्रकरण ते आहे. मग ब्राझील मधले प्राथमिक व्यवसाय कोणते आहेत, द्वितीयक व्यवसाय कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. भारताचे प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय बघायचे आहेत, कारण या व्यवसायावरतीच अर्थव्यवस्था ही अवलंबून असते आणि म्हणूनच प्रकरणाचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. पहिला प्राथमिक उद्योग आहे प्रमुख, जास्त लोकसंख्या भारतातील शेती या व्यवसायामध्ये, शेतीवर आधारित उद्योगांमध्ये गुंतलेली आहे. पहिला व्यवसाय आहे शेती. आता शेतीमध्ये प्रमुख पिकं कोणती घेतली जातात, तर भारतामध्ये भात, मका, कॉफी, सोयाबीन ही महत्त्वाची पिके घेतली जात आहेत. मग त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, नंतर नगदी पिकं, सगळं उत्पादन जे आहे ते भारतामध्ये घेतलं जात आहे. यासोबतच
मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे शेतीपूरक व्यवसाय भारतामध्ये चालतात, जे शेतीवरती आहेत, शेतीपूरक म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाणकाम व्यवसाय. खाणकाम व्यवसायामध्ये ब्राझीलचा पूर्व भाग जो आहे तो खनिजांनी संपन्न आहे. आपण बघितलेला आहे पूर्व किनारा, तिथं लोकसंख्या जास्त आहे, वस्त्या जास्त आहेत, नागरीकरणाचा वेग जास्त आहे, म्हणजेच तिथं उद्योगधंदे जास्त आहेत. का उद्योगधंदे जास्त आहेत? कारण तिथं मोठ्या प्रमाणावरती खनिजे सापडतात. म्हणून पूर्व किनारी भागावरती खनिजांनी संपन्न असल्यामुळे खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. जसजसं पूर्व किनाऱ्यापासून अंतर्गत भागात जातो आपण, तसतसं खाणकाम व्यवसायावरती मर्यादा आलेल्या आहेत. का? कारण परत एकदा प्राकृतिक रचना, उंच सखल भाग आहे, आवर्षणग्रस्त भाग आहे, दुर्गम भाग आहे, या भागामध्ये खाणकाम व्यवसायावरती मर्यादा पडतात. त्यामुळं ब्राझीलच्या अंतर्गत भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. या उलट उच्चभूमी भागामध्ये खनिजे सापडत आहेत, त्यामुळं उच्चभूमी भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. शेती बघितली ब्राझीलमधली, खाणकाम बघितलं. तिसरा प्राथमिक व्यवसाय आहे जो प्रत्यक्ष निसर्गावरती आहे अवलंबून, तो आहे मासेमारी. ब्राझीलला एकूण 7,400 किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे. अटलांटिक महासागर आहे पूर्वेला. या महासागरामध्ये थंड आणि उष्ण प्रवाहांचा संगम होतो. सागरी प्रवाह, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह यांचा या आधीच्या इयत्तांमध्ये या संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे. इथं मासेमारीचा विकास होण्याचं कारण दिलेलं आहे की या अटलांटिक महासागरामध्ये थंड व उष्ण प्रवाहांचा संगम होत असल्यामुळं, विस्तीर्ण असा भूखंड मंच असल्यामुळं मासेमारीचा विकास हा ब्राझीलमध्ये झालेला आहे. स्वॉर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन या प्रकारचे मासे या सागरी मासेमारीमध्ये सापडतात. घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळं ब्राझीलमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. म्हणजेच मासेमारी बघताना या किनारपट्टीवरती मासेमारी जास्त चालते. सागरी मासेमारीचं उत्पादन जास्त आहे कारण तिथं थंड उष्ण प्रवाह एकत्र येत आहेत, भूखंड मंच आहे की जिथं सूर्यकिरण पडत आहेत, प्लवंग नावाची वनस्पती वाढते आहे, त्यामुळे मासे जास्त सापडतात. मग सागरी मासेमारीमध्ये सोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सॉर्डिन हे मासे आढळत आहेत. मात्र ब्राझीलची प्राकृतिक रचना, घनदाट वने, नद्यांच्या पाण्याचा विसर्गाचा वेग आपण बघितला, अमेझॉन नदीचा पाण्याचा विसर्गाचा वेग किती आहे, यामुळं ब्राझीलमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. यानंतर आपण बघणार आहे भारतातील शेती, मासेमारी आणि खाणकाम. प्राथमिक व्यवसाय बघतोय, ब्राझीलचे बघून झाले. आता भारताचा व्यवसाय, प्राचीन व्यवसाय आहे शेती. एकूण भूभागापैकी 60% भूभाग जो आहे भारतातला तो शेतीखाली आहे आणि एकूणच राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा हा जास्त आहे. आणि भारतीय शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे जास्त शेतकरी भारताचे श्रीमंत नाही आहेत, सलग भूधारणा त्यांची नाही आहे, वहित क्षेत्र लोकसंख्या जशी वाढते तशी कमी होती आहे. त्यामुळं जास्त करून निर्वाहासाठी शेती भारतातली ही केली जाते. अजूनही बरेचसे शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून शेती करत नाही आहेत. या शेतीमध्ये खाद्यपिके, फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांचं उत्पादन केलं जातं आहे, कारण हा भारतातील सगळ्यात प्रमुख व्यवसाय आहे. त्यानंतर आहे मासेमारी. भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, दोन्ही किनारपट्टीवरती भारत मासेमारी करतोय. अंतर्गत मासेमारी, सागरी मासेमारी यामध्ये भारत देश अग्रेसर आहे. एकूण मत्स्योत्पादनापैकी 40% मत्स्य उत्पादन हे सागरी मासेमारीतून होत आहे, तर 60% उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये होत आहे. ब्राझीलमध्ये फक्त सागरी मासेमारी चालते, अंतर्गत मासेमारीला मर्यादा आहेत. भारतामध्ये मात्र सागरी मासेमारी पण चालते आणि गोड्या पाण्यातील मासेमारी सुद्धा चालते. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे, लबी, चकई, शेवंडे, रावस हे मासे तिथं आढळतात, भारतामध्ये आढळतात. तिसरा व्यवसाय आहे खाणकाम. पूर्ण नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे
दख्खनचं पठार खनिजांनी समृद्ध आहे. छोटा नागपूर पठार भारतातील जी अरवली पर्वताच्या पूर्वेकडे पठारांची जी शृंखला आहे की ज्याच्यामध्ये मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड आणि अतिपूर्वेला असलेला छोटा नागपूर पठार खनिजांनी समृद्ध असल्यामुळं भारतामध्ये मासेमारी शेतीबरोबरच खाणकाम हा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालतो. फक्त खाणकामच नाही तर खनिज तेलाचे साठे, मग ते गुजरात किनारपट्टी असो, आसाम किनारपट्टी असो, महाराष्ट्र किनारपट्टी असो, इथं खनिज तेलाचे साठे आहेत. मग त्याच्यामध्ये मुंबई हाय आहे, आसाम, गुजरात, मग कलोल, कोयाली, दिग्बोई इथं खनिज तेल साठे सापडत आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर हा दगड सापडतोय. त्या दगडांपासून आकर्षक मूर्ती, मंदिरे म्हणजे दगडी काम जे आहे ते चालतं. आंध्र प्रदेश कडाप्पा दगडांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे, तर छत्तीसगड आणि पूर्व महाराष्ट्र इथं कोळशाच्या खाणी आहेत. म्हणजे इथं खनिजांची सुद्धा विविधता आहे. मग धातू खनिजे पण सापडत आहेत, अधातू खनिजे पण सापडत आहेत, खनिज तेलाचे सुद्धा साठे भारतामध्ये आहेत. याशिवाय कडाप्पा, संगमरवर, दगडी कोळसा यांचे सुद्धा साठे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. हे प्राथमिक व्यवसाय आपण बघितले. आता आपण जाणार आहे ब्राझीलमधले उद्योग कोणते जे द्वितीय क्षेत्रात येणार आहे आणि भारतातील उद्योग कोणते ते बघा. आता ब्राझीलमध्ये खनिजांवर आधारित उद्योगांमध्ये लोहपोलाद उद्योग आहे, वाहन जोडणी उद्योग आहे, खनिज तेलावरती आधारित खनिज तेल प्रक्रिया उद्योग आहे, सिमेंट निर्मिती आहे, रासायनिक उद्योग आहेत आणि आत्ता सध्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढते आहेत. पण अजूनही ब्राझीलमध्ये परंपरागत उद्योग हे महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते? साखर, सुती कापड, रेशीम, लोकर उद्योग, खाद्यान्न प्रक्रिया उद्योग यांचा विकास ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि हे सगळे उद्योग दक्षिण व आग्नेय भागात त्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे. लक्षात येते का बघा, प्राकृतिक रचना याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल तर ईशान्य आणि पश्चिमेकडील प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास हा कमी झालेला आहे. मग अशा भागामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी ब्राझील सरकार लोकांना प्रोत्साहित करत आहे. त्यांना पश्चिमेकडे चला असं ब्राझील सरकार म्हणतंय. जसं भारताचं सरकार खेड्यांकडे चला असं म्हणतंय, शेतीमध्ये जास्तीत जास्त संशोधन करून विकास करा असं म्हणतंय, तसं ब्राझीलचं सरकार जे आहे ते पश्चिमेकडे उद्योगधंद्यांचा विकास कमी आहे, यामुळं पश्चिमेकडे चला असं म्हणून त्या भागामध्ये गुंतवणूक करण्यास उद्योजकांना प्रवृत्त करत आहे. ब्राझीलमधल्या उद्योगांप्रमाणेच भारतातील प्रमुख उद्योग कोणते ते आपल्याला बघायचं आहे. आता उद्योगांचं केंद्रीकरण कुठं होणार आहे? जिथं कच्चा माल आहे, जिथं ऊर्जा साधनं आहेत, जिथं वाहतुकीचे मार्ग आहेत, वाहतुकीची साधनं आहेत, तिथंच उद्योगांचं जास्त केंद्रीकरण आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा उद्योगांचं असमान वितरण असलेलं आपल्याला दिसतंय. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू इथं धातू खनिजे जास्त सापडत आहेत म्हणून तिथं धातू निर्मिती उद्योग जास्त आहेत. लोहपोलाद उद्योग तिथं जास्त प्रमाणात केंद्रित झालेले आहेत कारण लोह खनिज जास्त सापडत आहे. शिवाय तिथं कोळशाचे साठे आहेत म्हणून या भागामध्ये लोहपोलाद उद्योग जास्त विकसित झालेला आहे. दामोदर आणि महानदी या खोऱ्यातील जलविद्युत आणि औष्णिक विद्युत या केंद्रांकडून मिळणारी स्वस्त वीज यामुळे सुद्धा या भागामध्ये धातू उद्योगांचा विकास झालेला आहे. म्हणजे लोहपोलादासाठी लोह खनिज पाहिजे, कारखाने चालवायचे असेल तर ऊर्जा साधनं पाहिजेत. या दोन्हींचा अखंडित पुरवठा होत असल्यामुळं या भागामध्ये द्वीपकल्पीय भागामध्ये खनिजांचा विकास झाल्यामुळं खाणकाम व्यवसाय त्यावर आधारित उद्योग जे आहेत धातू उद्योग ते विकसित झालेले आहेत. राजस्थानमध्ये तांबशिस्त सापडत आहे, जस्त सापडत आहे. कर्नाटकात लोहपोलाद, मॅंगनीज, ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियम सापडत असल्यामुळं त्या भागात धातू उद्योग, शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग, साखर जिथं जिथं यांचे उत्पादक प्रदेश आहेत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इथं साखर उद्योग आणि पश्चिम बंगालमध्ये ताग उद्योगांचा विकास झालेला आहे. जिथं वनप्रदेश आहेत तिथं वनांवर आधारित उद्योगांमध्ये कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तू
हे उद्योग केंद्रित झालेले आहेत। या उलट किनारपट्टीवरती, मग कोकण किनारा असेल, केरळ किनारा असेल, इथं काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे जसा कच्चा माल उपलब्ध आहे त्यावर आधारित उद्योगधंदे त्या त्या भागामध्ये केंद्रित झालेले आहे। याच्यावरून आपल्याला कळलं की जिथं शेतीचा विकास झालेला आहे तिथं शेतमालावर आधारित उद्योग जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आहेत। जिथं खनिजे सापडत आहेत तिथं खाणकाम, धातू उद्योग विकसित झालेला आहे। तर जिथं किनारपट्टी आहे, सागरी किनारा आहे, तिथं मग काथ्या वगैरे असतील, फळ प्रक्रिया आहे, जहाज बांधणी उद्योग जे आहेत ते विकसित झालेले दिसतात। म्हणजे एकदा आपल्याला प्राकृतिक रचना लक्षात आली, प्राकृतिक रचनेवरती आधारित पुढचे वनांचं वितरण लक्षात आलं, खनिजांचं वितरण लक्षात आलं, शेती विकास लक्षात आला की आपल्याला आपोआपच उद्योगांचं केंद्रीकरण कुठं झालं असेल, कोणते उद्योग तिथं विकसित झाले असतील हे लक्षात येतं। आणि बाकीचे उद्योगांमध्ये मग त्यांनी कोयाली, दिग्बोई, नूनबत्ती हे खनिज तेल उद्योग जे आहेत, तेल शुद्धीकरण उद्योग जे आहेत ते दिलेले आहेत। गुजरात, राजस्थानमध्ये मिठाचं उत्पादन होतंय। आता राजस्थानला जरी समुद्रकिनारा नसला तरी सांबर सरोवर तिथं आहे, खाऱ्या पाण्याचं मोठं सरोवर, त्यामुळे तिथं मिठाचं उत्पादन घेतलं जात आहे। याशिवाय यांत्रिक, विद्युत, वाहन, खते, असंख्य ग्राहकोपी उत्पादने जी आहेत ती घेतली जात आहेत। ठीक आहे। आणि जास्त करून भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं दिसतंय। ठीक आहे। आता इथं आपण भारत आणि ब्राझील इथले आपण प्रमुख उद्योग बघितले। मग त्याच्यामध्ये खाणकाम म्हणजे खनिजांवर आधारित उद्योग, धातू उद्योग बघितलेला आहे, तेल शुद्धीकरण उद्योग बघितलेला आहे, सागरी उत्पादनांवर आधारित उद्योग बघितलेले आहेत, वनांवर आधारित उद्योग बघितलेले आहेत। आता या टॉपिकमध्ये आपल्याला आयात निर्यात व्यापार बघायचा आहे। आयात निर्यात व्यापारावरतीच देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून असते। आपल्याला परकीय चलन मिळत असतं, व्यापाराचं संतुलन असेल तर तो देश विकास करतो असं आपण म्हणतो। आणि भारत आणि ब्राझीलचा जर विचार केला तर भारत आणि ब्राझील यांच्या आयात निर्यात व्यापारामध्ये असंतुलन असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजेच आपल्याला निर्यात मूल्य जास्त मोजावं लागतं, आयात आपली कमी आहे। आता आपण ब्राझीलकडून काय घेतो हे या टॉपिकमध्ये दिलेलं आहे। ब्राझीलकडून आपण लोहखनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर याची आपण ब्राझील निर्यात करतो। आणि ब्राझीलमधली यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल हे आपण ब्राझीलकडनं घेतोय। आता हा जो आपला व्यापार आहे हा जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत। म्हणजे ब्राझील भारताला काय पाठवतो, भारत ब्राझीलला काय पाठवतो, इतर कोणकोणत्या देशांशी ब्राझीलचा व्यापार चालतो आणि एकूण आंतरदेशीय व्यापारामध्ये ब्राझीलचा वाटा आहे 25%। आकृती 8.5चं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल। परत बघा, ब्राझील मधून केली जाणारी निर्यात, ब्राझील आयात काय करतो, कोणकोणत्या देशांशी ब्राझीलचा आयात निर्यातीचा व्यापार चालतो आणि एकूण किती टक्के हिस्सा अंतर्देशीय उत्पादनात आहे ते आपण बघितलं। आता भारत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे यांची निर्यात करतोय, पाठवतोय। तर खनिज तेल, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे यांची आयात करतोय। कोणकोणत्या देशांशी आपला हा व्यापार चालतो तर युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख भागीदार आहेत। आता शेवटचा टॉपिक जो आहे म्हणजे सुरुवातीला आपण बघितलेला आहे भारतातील व्यवसाय प्राथमिक, नंतर बघितले ब्राझीलमधले व्यवसाय प्राथमिक, त्याच्यानंतर आपण द्वितीयक व्यवसाय बघितले भारतातील, द्वितीयक व्यवसाय बघितले ब्राझीलमधले, नंतर आपण बघितलं आयात आणि निर्यात, कोणकोणत्या वस्तू आयात निर्यात करतो, कोणत्या देशांशी भारत आणि ब्राझीलचा आयात निर्यातीचा व्यापार चालतो, आणि शेवटचा टॉपिक आहे आपला गुंतवणूक। या गुंतवणुकीमध्ये भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये गुंतवणूक आणि ब्राझीलनी भारतात केलेली गुंतवणूक दिलेली आहे।
भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. मग ती कशात केली आहे? माहिती तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात भारतीय उद्योजकांनी ब्राझीलमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर ब्राझीलने भारतात काय गुंतवणूक केली आहे? कुठल्या क्षेत्रात केलेली आहे कंपन्यांनी? तर ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन या क्षेत्रात ब्राझीलच्या उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे. या ह्याच्यावरून दिसतं आपल्याला स्पष्टीकरणावरनं की भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये गुंतवणूक जास्त केलेली आहे, तर ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक ही कमी आहे. जेव्हा आपण अर्थव्यवस्था बघतो तेव्हा अर्थव्यवस्था बघताना उद्योग, आयात निर्यात, इतर परदेशी कंपन्या हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळं या प्रकरणामध्ये आपण प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, आयात निर्यात व्यापार आणि गुंतवणूक हे टॉपिक बघितले. आणि इथं आपलं 8वं जे प्रकरण आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हे संपतं. प्रकरण 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 धड्यामध्ये व्यवसायांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय भारतातील आणि ब्राझीलमधले, आयात निर्यात व्यापार हे पहिल्या प्रकरणामध्ये गेलेलं आहे. तर तृतीयक व्यवसाय, सेवा हा जो उद्योग आहे याचं प्रकरण वेगळं केलेलं आहे. सेवा क्षेत्रामध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन येतं. म्हणजेच या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील पर्यटन, ब्राझीलमधील पर्यटन, भारतातील वाहतूक, ब्राझीलमधली वाहतूक आणि भारतातील संदेशवहन आणि ब्राझीलमधील संदेशवहनाची साधनं यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला दिलेलं आहे पर्यटन. आता पर्यटन ही अदृश्य स्वरूपाची सेवा आहे. पर्यटनाच्या विकासातून देशाला परकीय चलन मिळतं. आंतरराष्ट्रीय पर्यटक हे आपल्या देशात कसे येतील हे प्रत्येक देशच प्रयत्न करत असतात. पर्यटनाला सगळेच देश हे चालना देत असतात. मग असे चालना देणारे घटक कोणते असतात की ज्यामुळं परदेशी पर्यटक देशाकडे आकर्षित होतात? मग एकतर समुद्रकिनारे असतील, ते जर स्वच्छ असतील किंवा चौपाटी वगैरे असेल तर तिथं लोक जास्त भेट देतात. त्यानंतर अभयारण्य आहेत, त्याच्यानंतर किल्ले आहेत, प्राणी पक्षी आहेत, राजधानीची शहरं आहेत. ही पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावरती त्या देशांना भेटी देत असतात. मग आता ब्राझीलमध्ये असे कोणते घटक आहेत की जे पर्यटकांना आकर्षित करतात? भारतामध्ये असे कोणते घटक आहेत की जे पर्यटकांना आकर्षित करतात ते आपल्याला पाहायचं आहे. कारण पर्यटनामुळे सुद्धा देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ होत असते. म्हणजेच एक निर्देशांक जसा आपण उद्योगधंदे बघितलं, शेती बघितली, शेतीवर आधारित उद्योग, इतर प्राथमिक मालावरती आधारित उद्योग बघितले, त्याप्रमाणे सेवा या क्षेत्रामध्ये पर्यटन हा व्यवसाय फार महत्त्वाचा आहे. ब्राझीलमध्ये पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटक या पर्यटन स्थळांना भेटी देतात? तर आता ब्राझीलचा किनारा आपण म्हणतो, साओ पावलो, रियो दी जानेरियो, लोकसंख्या जास्त, लोकसंख्येची घनता जास्त, मानवी वस्त्या दाट, उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण. कारण काय आहे तर पांढऱ्या वाळूच्या पुळणी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण बीच म्हणतो. पुळण, वाळूचे दांडे ही संकल्पना या आधीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलेला आहात. या वर्षीचा अभ्यास म्हणजे उजळणी सगळ्या संकल्पनांची अशी आहे आणि ही उजळणी 2 देशांच्या संदर्भात आपण करतोय. सुरुवातीला आपण ब्राझीलचे पर्यटन स्थळं की जी पर्यटकांना आकर्षित करतात अशी कोणती ते पाहतोय. तर पांढऱ्या शुभ्र अशा वाळूच्या पुळणी आहेत, आकर्षक आणि स्वच्छ असे सागरी किनारे आहेत, निसर्गरम्य बेटे आहेत, जसं ब्राझीलमधलं माराजॉ बेट आपण बघितलेलं आहे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहेत, विविध प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. ब्राझिलिया हे राजधानीचं शहर आहे. हे पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक, रियो दी जानेरियो आहे, साओ पावलो आहेत, हे सगळी स्थळं पाहण्यासाठी बरेचसे परदेशी पर्यटक हे ब्राझीलला भेट देतात. बऱ्याचशा भागांमध्ये
आपण बघाल व्यवसायामध्ये तर ब्राझीलचा प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रापेक्षा तृतीय क्षेत्रातला वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जास्त आहे. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे, त्यात पर्यटनाचा सुद्धा वाटा आहे. आणि ब्राझीलमध्ये सध्या पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास केला जात आहे. आता पर्यावरण स्नेही म्हणजे काय की कुठेही जेव्हा पर्यावरणाचा विकास किंवा पर्यटन हा जो सेवा व्यवसाय आहे त्याचा विकास करताना कुठेही पर्यावरणामध्ये प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही याचा विचार करून पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. याला म्हणायचं पर्यावरण स्नेही पर्यटन. आणि या पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास हा ब्राझीलमध्ये होताना दिसतोय. म्हणजेच ब्राझीलमध्ये पर्यटनाचा विकास हा जास्त व्हायला लागलेला आहे. यानंतर आपण बघणार आहे भारतातील पर्यटन. जसं ब्राझीलमध्ये वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे आहेत, तसं भारतामध्ये असे कोणते घटक आहेत की जे पर्यटकांना आकर्षित करतात, की ज्यामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतामध्ये येतात, तर ते आहे भारतातील ऐतिहासिक ठिकाणं. मग या ऐतिहासिक ठिकाणांमध्ये किल्ले आपण सांगू शकतो, सांस्कृतिक ठिकाणामध्ये मग त्याच्यामध्ये प्रार्थना स्थळं, धर्म म्हणजे मंदिरं असं आपण म्हणू शकतो, किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जिथं केले जातात, मग राजस्थान असेल, आसाम असेल, या ठिकाणी बरेचसे पर्यटक भेटी देतात. वैद्यकीय सेवा जिथं जिथं उपलब्ध आहेत तिथं पर्यटक येतात. आणि अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा पर्यटन क्षेत्राचा विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसतो. आणि भारतामध्ये सुद्धा ब्राझीलप्रमाणेच पर्यावरण स्नेही पर्यटनाला चालना दिली जात आहे. आता एक अभ्यास म्हणून तुम्ही भारतातील अशी वेगवेगळी पर्यटन स्थळं कोणती आहेत, मग तिथं समुद्रकिनारा आहे अशी ठिकाणं तुम्ही वेगळी करू शकता. अभयारण्य कोणती आहेत भारतातली ती वेगळी काढू शकता. त्याच्यानंतर किल्ले कुठे कुठे आहेत ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे. सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी भारतीय पर्यटक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक कुठे जातात ते तुम्ही शोधून काढू शकता. कारण आपल्याला यावर्षीच्या अभ्यासामध्ये निरीक्षण आणि ज्ञान मिळवूनच, म्हणजे नकाशा निरीक्षण करून प्राकृतिक रचनेचा अभ्यास करून ज्ञान मिळवायचं आहे. ठीक आहे. तर अशी पर्यटन स्थळं तुम्ही भारतातील काढून व्यवस्थित वहीमध्ये लिहू शकता. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे वाहतूक. कारण कोणत्याही देशाचा व्यवसाय जो आहे, बरोबर की नाही, व्यवसाय हा वाहतुकीच्या मार्गांवरती अवलंबून असतो. कारण व्यवसायावरती देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो, अर्थव्यवस्था ही अवलंबून असते. व्यापाराची जीवन रेषा म्हणजे वाहतूक असं म्हणतात. कारण जेव्हा आपण म्हणतो की उद्योगधंद्यांचा विकास झाला, हा उद्योगधंद्यांचा विकास हा वाहतुकीच्या मार्गांवरती अवलंबून असतो. जेवढं त्या देशात वाहतुकीच्या मार्गांचं जाळं दाट तेवढा तो देश विकसित असं म्हणतात. कारण उद्योगांना लागणारा कच्चा माल असेल, इंधन असेल, यंत्र आहेत, साधन सामग्री आहे, तयार झालेला माल विक्रीसाठी बाजारपेठ आहे, हे सगळं शक्य कशामुळे होतं? वाहतुकीच्या मार्गांमुळे होतं. त्यामुळं त्या देशाचा विकास झाला आहे का नाही हे आपल्याला तेथील वाहतुकीच्या मार्गांच्या दाट जाळ्यावरनं कळतं. म्हणून त्या देशातील वाहतुकीचे मार्ग हे फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकूणच देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासामध्ये हे वाहतुकीचे मार्ग फार महत्त्वाची भूमिका बजावतात. सुरुवातीला आता तौलनिक अभ्यास आहे. ब्राझीलमधली वाहतूक आपल्याला बघायची आहे. ब्राझीलची प्राकृतिक रचना आपल्याला माहीत आहे. साओ पावलो, रिओ दी जानेरो यासारखी शहरं जी आहेत तिथं लोकसंख्या जास्त आहे, वस्त्या जास्त आहेत, उद्योगांची भरभराट जास्त आहे. म्हणजेच पूर्व किनारपट्टी जी आहे ब्राझीलची तिथं वाहतुकीची मार्ग जे आहेत, वाहतुकीच्या मार्गांची घनता जी आहे ती जास्त असलेली आपल्याला दिसते. आणि जसजसं आपण अंतर्गत भागात जातोय तसतसं वाहतुकीचे मार्ग विरळ होत जाताना दिसत आहेत. आता वाहतुकीचे मार्ग कोणते कोणते आहेत माहिती आहेत आपल्याला? एकतर रस्ते मार्ग आहे, लोहमार्ग आहे, त्याच्यानंतर वायुमार्ग आहे, त्यानंतर रेल्वे वाहतूक आहे. आता इथं बघा ब्राझीलची वाहतूक सर्वत्र जास्त करून वाहतूक जी चालते
ती रस्ते मार्गांनी चालते. लोहमार्गांचा जास्त विकास जो आहे, हे लोहमार्ग बघा, हा दक्षिण भागामध्ये जास्त झालेला दिसतोय. उत्तरेकडचा भाग जर तुम्ही बघितलात, इथं कुठंही विमानतळ जर 2 सोडली तर कुठंही आपल्याला बंदरे बरोबर किंवा लोहमार्ग यांचा विकास झालेला दिसत नाहीये. विमान मार्गांचा सुद्धा, वायुमार्गाचा सुद्धा विकास अगदी अल्प आहे. रस्ते वाहतूक जास्त दिसते. या उलट किनारपट्टीकडे तुम्ही याल तर तिथं लोहमार्ग तुम्हाला जास्त दिसत आहेत. का कमी जास्त? परत एकदा प्राकृतिक रचना हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर सर्वत्र रस्ते वाहतूक आहे आणि रस्त्याची घनता जी आहे ती पूर्व भागामध्ये आपल्याला केंद्रित झालेली दिसते. आणि प्रमुख रस्ते मार्ग जो आहे ट्रान्स अमेझॉनियन मार्ग हा आपल्याला इथं गडद रंगांनी दाखवलेला आहे, जो प्रमुख शहरांना जोडतोय. मॅनॉस बंदर आहे बघा. ठीक आहे. ब्राझिलिया हे शहर आहे, यांना जोडणारा हा ट्रान्स अमेझियन मार्ग इथं आपल्याला नकाशामध्ये दाखवलेला आहे. इथं प्रमुख लोहमार्ग विकसित झालेले आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. जलवाहतुकीमध्ये ॲमेझॉन आणि पॅराना या नद्यांच्या किनारी भागामध्ये जलवाहतूक होते आहे. लोहमार्गांचा विकास जास्त आत्ताच बघितला आपण ब्राझीलमध्ये नाही, आणि हवाई मार्गांचा विकास सुद्धा ब्राझीलमध्ये मर्यादित झालेला दिसतोय. या उलट भारतात जर आपण बघितलं तर भारतामध्ये रस्ते, लोहमार्ग यांचा विकास जास्त झालेला दिसतोय. घनदाट जाळे जे आहे रस्त्यांचं आणि लोहमार्गांचं आपल्याला भारतामध्ये दिसतंय. ठीक आहे. रस्त्यांची घनता उत्तर भारतीय मैदानामध्ये जास्त आहे. लोहमार्गाची घनता सुद्धा उत्तर भारतीय मैदानामध्ये जास्त असलेली आपल्याला दिसते. कारण आपण बघितलं, एकतर भूरचना बरोबर सुपीक जमीन आहे, लोकसंख्या जास्त आहे, उद्योगधंद्यांचा विकास आहे, त्यामुळं रस्त्यांची घनता उत्तर भारतामध्ये जास्त आहे. मैदानी प्रदेशामध्ये राजस्थान असेल किंवा पर्वतीय प्रदेश असतील, इथं आपल्याला रस्त्यांची घनता कमी असलेली दिसते. इथं तुम्हाला महामार्ग आणि प्रमुख बंदरे जी आहेत ती दाखवलेली आहेत. भारतातील वाहतूक बघा, रस्ते वाहतुकीचं दाट जाळं आहे. उत्तर भारतीय मैदान आत्ता सांगितल्याप्रमाणे दाट जाळं आहे. सागरी वाहतुकीमध्ये, जलमार्गामध्ये 95% व्यापार जो आहे भारताचा तो सागरी मार्गातून होतोय, बंदरातून होतोय. ठीक आहे. जसं आपण बघितलं की ब्राझीलमध्ये अंतर्गत व्यापाराला मर्यादा आहेत, तसं भारतामध्ये सुद्धा सागरी मार्गाने जास्त वाहतूक होती आहे 95%, तर अंतर्गत जलमार्गांचा वाटा फक्त 1% आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा हवाई वाहतुकीचा विकास झालेला नाही. भारतामध्ये हवाई वाहतूक जी आहे ती सध्या विकसित होत आहे. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे भारत आणि ब्राझीलमधली वाहतुकीमध्ये. पुढचा जो तुम्हाला टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक आहे प्रमाण वेळेचा. ठीक आहे. आता ग्रीनिचमधून जाणारं जे 0° रेखांश आहे, जे आपण प्रमाण वेळ म्हणून मानतो, ब्राझीलचं स्थान 0° रेखांशाच्या पश्चिमेला आहे, तर भारताचं स्थान 0° रेखांशाच्या पूर्वेला आहे. रेखांश म्हणजेच इथं आपला वेळेशी संबंध येतो. अक्षांशाचा जसा तापमानावरती परिणाम होतो तसं रेखांश पश्चिमेला म्हणजे घड्याळ मागं असतं आणि पूर्वेला म्हणजे घड्याळ पुढं असतं. तसं बँका, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक देशाची प्रमाण वेळ ही ठरलेली असते. कारण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा आपण विचार केला तर दोन्ही देशांचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. प्रत्येक रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचं अंतर आहे. म्हणजे 0° रेखांशाच्या पुढच्या रेखावृत्तावरती 4 मिनिटं असतात. अशी बरीच रेखावृत्त भारतातनं गेलेली आहेत. मग अगदी गुजरातच्या टोकापासून आसामकडे जर तुम्ही जाल तर घड्याळामध्ये फरक पडू शकतो. मग हा फरक पडला तर बँका, रेल्वे, हवाई वाहतूक यांच्यामध्ये सुसूत्रता राहणार नाही. यासाठी भारताची आणि ब्राझीलची सुद्धा एक ठराविक प्रमाण वेळ आहे आणि त्या प्रमाण वेळेनुसारच भारतातील सर्व ठिकाणांमध्ये घड्याळ लावलं जातं. ठीक आहे. आता ही वेळ आपण कशावरनं ठरवतो? ग्रीनिच वेळेच्या 0° रेखांशावरती जेव्हा 12 वाजलेले असतात तेव्हा तिथून पुढं, ठीक आहे, 180 रेखांश पश्चिम आणि पूर्व हे घड्याळ पूर्वेला पुढं आणि पश्चिमेला मागं असतं. भारताचं घड्याळ जे आहे ग्रीनिच वेळेच्या
5.5 तास पुढं आहे, तर ब्राझीलचं घड्याळ हे ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. तसं पाहिलं तर स्थानिक वेळेमध्ये ब्राझीलच्या 4 विभाग केलेले आहेत. म्हणजे अतिपश्चिमेकडून पूर्वेकडे घड्याळामध्ये फरक पडत जातोय. म्हणजे जसजसं तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ब्राझीलमध्ये जाल, तिथं अंतरामध्ये वेळेमध्ये फरक पडतोय. स्थानिक वेळा जरी त्यांच्या 4 असल्या तरी प्रमाण वेळ ब्राझीलची ही ठरलेली आहे, ती आहे ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे. तर भारताचं घड्याळ जे आहे ते ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास म्हणजेच 5 तास 30 मिनिटे पुढं आहे. ठीक आहे. भारताच्या मध्यातनं जे गेलेलं रेखावृत्त आहे अलाहाबादमधनं गेलेलं, त्यावरून आपण ही प्रमाण वेळ जी आहे ती मानलेली आहे. आणि शेवटचा टॉपिक जो आहे या प्रकरणामधला, कारण पहिला आपण पर्यटन बघितलेलं आहे, पर्यटनानंतर आपण वाहतुकीवरती गेलेलो आहे. आणि वाहतूक म्हटल्यानंतर रेल्वे, विमानसेवा आली, ठीक आहे, रस्ते वाहतूक आली, की ज्याच्यामध्ये वेळेची सुसूत्रता असणं गरजेचं असतं. आणि या सुसूत्रतेमध्ये प्रमाण वेळ ही महत्त्वाची असते. त्यामुळं प्रमाण वेळेचा टॉपिक हे सुद्धा आपण बघितलं. आणि आता शेवटचा टॉपिक म्हणजे संदेशवहन. आता संदेशवहन म्हणजे काय, तर एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवणं याला संदेशवहन म्हणतात. आता व्यक्तिगत संदेशवहनाची साधनं वेगळी आणि सार्वजनिक संदेशवहनाची साधनं वेगळी. सध्या भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये सुद्धा संदेशवहन या क्षेत्रामध्ये विकास होत आहे, कारण यावरती सुद्धा देशाचा विकास जो आहे तो अवलंबून असतो. सुरुवातीला आपण बघूयात भारतातील संदेशवहन. आता भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळं, संगणकीय प्रगतीमुळं दूरसंचार उद्योग हे अतिवेगानं वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. मग अशा दूरसंचार उद्योगामध्ये कोणकोणती साधनं महत्त्वाची आहेत? ती साधनं म्हणजे संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, ही जी डिजिटल साधनं आहेत त्यांच्या वाढत्या प्रभावामुळं भारतातील दूरसंचार हे जे क्षेत्र आहे याचा विस्तार अधिक वेगानं होत आहे. भारतात जास्त लोक हे स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर करताना दिसत आहेत. म्हणजे सध्या भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे विकसित होत आहे. आणि यावरनं असं आपण म्हणतो की भारताचा विकास किंवा भारताचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. आणि शिवाय भारतानं उपग्रह प्रक्षेपण तंत्रात सुद्धा विकास केलेला आहे. म्हणजे स्वतः भारताने तयार केलेलं तंत्रज्ञान वापरून आपण सॅटेलाईट तयार केलेले आहेत, उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेले आहेत, विविध माहिती आपण संकलित करतोय. आणि यावरनं असं म्हणता येईल की भारताचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्राझीलमधील दूरसंचार सेवेचा विकास. ब्राझीलमध्ये सुद्धा या सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलेला आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा ही जी साधनं आहेत, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कम्प्युटर्स, यांचा सुद्धा वापर वाढतो आहे. आणि थोडक्यात ब्राझीलमध्ये सुद्धा अतिशय विकसित संदेशवहन क्षेत्र आणि कार्यक्षम होत आहे. आणि ब्राझीलमध्ये सुद्धा उपग्रह प्रक्षेपण तंत्राचा विकास होतोय आणि त्यात ब्राझील सुद्धा अग्रेसर आहे. म्हणजे अजूनही त्यांनी उपग्रह जरी अवकाशामध्ये सोडले नसले, भारताने अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहेत, पण ब्राझीलमध्ये तसा प्रयत्न सुरू आहे. आणि भारत आणि ब्राझील दोन्हीही उपग्रह प्रक्षेपण तंत्रामध्ये प्रगती करत आहेत. एकूणच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संदेशवहन जे आहे त्या संदेशवहनामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानात भारत आणि ब्राझील हे जास्त विकास करताना आपल्याला दिसतात. आणि इथं आपलं जे अर्थव्यवसाय संबंधित तिसरं क्षेत्र आहे, वाहतूक, पर्यटन आणि संदेशवहन, इथे प्रकरण संपतं. धन्यवाद.